दयाळू वाघ आणि मेंढपाळ मुलगा. एके गावाच्या जवळ घनदाट जंगल होतं. त्या जंगलात एक अतिशय बलाढ्य वाघ राहत होता. त्याचा गर्जना ऐकला की साऱ्या गावाचं हृदय दडपून जायचं. पण गंमत अशी की तो वाघ कधीही कारणाशिवाय कुणाला इजा करीत नसे. तो जंगलाचा राजा होता, पण त्याच्या मनात दया होती. त्या गावात एक लहानसा मुलगा राहायचा. तो रोज आपल्या बकरी मेंढ्यांना घेऊन जंगलाच्या काठाशी चरत असे. एके दिवशी त्याची एक बकरी जंगलात आत खोलवर शिरली. मुलगा घाबरत घाबरत तिच्या मागे गेला. अचानक त्याने पाहिलं की त्याच्या समोरच तो बलाढ्य वाघ उभा आहे आणि ती बकरी त्याच्या जवळ आहे. मुलगा थरथर कापू लागला. त्याच्या मनात आलं, आता माझा आणि माझ्या बकरीचा शेवट झाला. त्याने डोळे घट्ट मिटले, पण काही क्षण गेले तरी त्याला काही झाले नाही. हळूच डोळे उघडले तर काय बघतो, वाघ शांतपणे बकरीकडे पाहतो आहे, पण तिला इजा करत नाही. मग वाघ अलगद मागे सरकला, जणू सांगत होता, जा, तुझ्या बकरीला घेऊन जा. मी तुला काही करणार नाही. मुलगा आश्चर्यचकित झाला. त्याने धाडस करून बकरीला पकडलं आणि हळूहळू मागे सरकत जंगलाच्या बाहेर आला. जाताना त्याने मागे पाहिलं तर वाघ अजूनही शांत डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत होता. त्या नजरेत राग नव्हता, फक्त एक दयाळूपणा होता. त्या दिवसानंतर मुलाच्या मनात वाघाबद्दलचा भीतीचा भाव नाहीसा झाला. रोज तो मेंढ्या घेऊन जंगलाच्या काठाशी यायचा. कधी त्याला वाटायचं की झाडांच्या सावलीतून वाघ त्याच्याकडे पाहतोय, पण वाघाने कधीही त्याला किंवा गावकऱ्यांना काही इजा केली नाही. हळूहळू गावकरीसुद्धा म्हणू लागले, हा वाघ खराच जंगलाचा राजा आहे. ताकदवान असूनही तो दयाळू आहे. खरी शौर्य ही कुणाला हरवण्यात नाही, तर कुणाला वाचवण्यात आहे. शिकवण, खरी ताकद ही फक्त शरीराच्या बळात नसते. खरी ताकद म्हणजे संयम, दया आणि गरज पडल्यास इतरांचे रक्षण करणे.